ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव अनूप गवळी आहे. सध्या मी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो आहे आणि रिसेंटली आम्ही एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून एक काम सुरू केलेलं आहे. एक कम्युनिटीवरती काम करत आहोत, ज्या कम्युनिटीचं नाव आहे मित्रांनो हॅपी रिव्हर कम्युनिटी. बेसिकली या कम्युनिटीच्या माध्यमातून आम्ही वॉटर कंटॅमिनेशन कशा पद्धतीने कमी होईल, वॉटर पोल्युशन कसं कमी होईल आणि वॉटर सेव्हिंग टेक्निक्सबद्दल आम्ही काम करत आहोत. बरोबर आहे. सो बेसिकली या कम्युनिटीची आवश्यकता का पडली आणि का ही कम्युनिटी सुरू झाली याचा जर कधी विचार केला मित्रांनो, तर बघा, अर्निंग फ्रॉम द सोसायटी इज अवर नीड, बट कॉन्ट्रीब्युटिंग टू द सोसायटी इज अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच काय मित्रांनो, की आपण आपल्या समाजामध्ये राहतोय, त्या समाजामध्ये राहून आपण नोकरी करतोय, व्यवसाय करतोय आणि त्याच्यातनं आपण इन्कमसुद्धा जनरेट करतोय आणि ही आपली गरजसुद्धा आहे. परंतु त्याच समाजाला आपलं काहीतरी देणंसुद्धा लागतं. दॅट्स वाय या कम्युनिटीची आम्ही सुरुवात केली मित्रांनो. बरोबर आहे. आणि या कम्युनिटीचं नाव आहे हॅपी रिव्हर कम्युनिटी. बेसिकली जर कधी बघितलं मित्रांनो, तर ही कम्युनिटी सुरू करण्याचा मेन पर्पज काय आहे आणि आमची जी टॅगलाईन आहे दॅट इज पाणी गंदा मत करो. बेसिकली आज रोजी पाणी गंदा मत करो हे म्हणायची गरज का पडत आहे मित्रांनो, त्याच्या मागचं जर का कधी सर्वे केला, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही डेटा कलेक्ट केला, तर त्याच्यातनं काही गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या आज रोजी या कम्युनिटीच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत डिस्कस करण्याचा चान्स मिळतोय. बेसिकली आज मी तुमच्यासोबतनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कस करणार आहे आणि त्याच्यातला सगळ्यात पहिला आहे मित्रांनो दॅट इज पोल्युशन. आज रोजी आपण बघतोय की आजच्या आपल्या आजूबाजूला किती पोल्युशन आहे याच्याकडे आपण ऐकतो, रील्स बघतो, व्हिडिओज बघतो, सोशल मीडियावरती बघतो की पोल्युशन वाढत चाललंय, पण ते किती प्रमाणामध्ये वाढत चाललंय याची आपल्याला जाणीवसुद्धा नाही आहे. सो आज बेसिकली मी तुमच्यासोबत बोलणार आहे किती पोल्युशन आहे, हे पोल्युशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का वाढत आहे, या पोल्युशनच्या आपल्यावरती आणि येणाऱ्या आपल्या जनरेशनवरती किती इम्पॅक्ट पडणार आहे आणि अल्टिमेटली हे पोल्युशन जे होत चाललंय याला आपण कशा पद्धतीने नोईंगली अननोईंगली थोडेसे एफर्ट घेऊन थांबवू शकतो आणि ही कम्युनिटी या पोल्युशनच्या साठी आपण कशा पद्धतीने आपल्याला हेल्प आउट करू शकते, या गोष्टी आज मी तुमच्यासोबत मित्रांनो बेसिकली डिस्कस करणार आहे. सो जर बघितलं मित्रांनो, तर आजच्या डेटमध्ये वर्ल्ड वाईड जर विचार केला तर दररोज ऑलमोस्ट 4,000 पेक्षा लहान मुलांचा दररोज मृत्यू होतोय आणि त्याला कारणीभूत एकच आहे मित्रांनो, दूषित पाणी. बरोबर आहे. आज 4,000 मुलांचा दररोज मृत्यू होणे छोटी मोठी गोष्ट नाही आहे. कोरोनापेक्षा कितीतरी मोठे नंबर्स मित्रांनो हे आहेत. पण जर विचार केला तर एवढं सगळं होण्यामागचं मेन रिझन काय आहे आणि त्याच्यासाठी ज्या वेळेला आम्ही याचं गांभीर्य समजलं आणि आमच्या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म्स असतील, गुगल फॉर्म्स असतील, 1-on-1 सेशन्स असतील, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, वेगवेगळ्या सिटीमधल्या लोकांसोबत जेव्हा आम्ही सेशन कंडक्ट केले आणि त्याच्यातनं माहिती मिळवली आणि त्यांना एक कॉमनली प्रश्न विचारला गेला की तुमच्या आजूबाजूला जी काही नदी आहे, जो काही तलाव आहे, जो काही पॉन्ड आहे, तो दूषित आहे, पोल्युटेड आहे की नाही. यू कांट इमॅजिन मित्रांनो, त्यापैकी 97.7% लोकांचं उत्तर होतं हो. आज जर कधी विचार केला आपण तर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण तर कुठल्या प्रकारचं वॉटर पोल्युशन स्पेशली करत नाही आहोत, मग एवढं सगळं वॉटर पोल्युशन होत का बरं आहे, कशामुळे एवढं सगळं मोठं वॉटर पोल्युशन एवढ्या स्पीडनी का वाढत चाललंय, त्याच्या मागचं काही डेटा असं समोर आला मित्रांनो की जो तुम्हाला आणि मला विचार करायला भाग पाडणार आहे. की बघा, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की वॉटर पोल्युशन म्हटल्यानंतर आपल्याला वाटते की मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत, फॅक्टरीज आहेत, कारखाने आहेत, हे वॉटर पोल्युशन करण्यासाठी सगळ्यात मोठे कारणीभूत आहे. बट मित्रांनो, जो डेटा आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तो आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पडणार आहे. स्पेशली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक डिपार्टमेंट आहे दॅट इज मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेट एक्सचेंज. त्याचं एक सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो दॅट इज CPCB, दॅट इज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि याच्या डेटानुसार यांनी जी माहिती सांगितली मित्रांनो दॅट वॉज रिअली शॉकिंग. आणि ती अशी आहे की संपूर्ण भारतामध्ये आजच्या डेटमध्ये जेवढं वॉटर पोल्युशन होत आहे त्याच्यातलं 70% वॉटर पोल्युशनला कारणीभूत हे आपले घरं आहेत मित्रांनो. आपल्या घरामधनं ज्या काही पाणी बाहेर चाललंय त्याच्यातनं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर पोल्युशन होत आहे, ना की फॅक्टरीज आणि इंडस्ट्रियल एरियाजमुळे. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी माहिती मिळाली त्यावेळेला कळालं की आपल्या घरातून तर आपण सगळ्या पद्धतीचं चांगल्या गोष्टी वापरतोय, आपण पाणी पण व्यवस्थित पद्धतीने यूज करत आहोत, मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर पोल्युशन होण्याचं मेन रिझन काय. त्यावेळेला निदर्शनास असं आलं मित्रांनो की बेसिकली आपण दररोज इन अँड ॲव्हरेज असं बघितलं गेलं की प्रत्येक घरामध्ये ऑलमोस्ट दररोज एक 500 ते 1000 लिटरची टाकी फ्रेश वॉटर भरल्या जाते. आणि ज्या वेळेला संध्याकाळी पूर्ण दिवसभराचं आपल्या वापरण्यामध्ये हे 500-1000 लिटर पाणी आपल्या घराच्या बाहेर ड्रेन आउट होऊन जातं, निघून जातं. पण ज्या वेळेला आपण हे 500 लिटर पाणी भरतो तेव्हा तर ते फ्रेश वॉटर असतं, पण आपण त्या पाण्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या घरामध्ये वापर करतो. त्याच्यातनं असं निदर्शनास आलं की बेसिकली ह्युमन बिंग
4 सर्फेसेसवरती या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतोय। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे फ्लोअर क्लीन्स आहेत, म्हणजे आपण घरामध्ये रोज क्लिनिंग करतो, पोछा वगैरे मारतो, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करतो। सेकंड आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज कपडे वॉश केले जातात। थर्ड आहे भांडी वॉश केले जातात, युटेन्सिल्स वॉश केले जातात। आणि चौथा आपली स्वतःची स्किन आहे मित्रांनो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपण हे सगळं वॉश करण्यासाठी फक्त पाण्याचा वापर करत नाही, आपण ते वापरताना वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं सुद्धा वापरतो। आणि हेच उत्पादनात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल ॲड केलेले मित्रांनो की ज्या वेळेला आपण ते पाण्यामध्ये टाकून आपल्या घरामध्ये वापरतो तर अल्टिमेटली संध्याकाळी किंवा रात्री जे 500 लिटर आपली टाकी खाली झालेली आहे तर ते आपल्या घरातनं 500 लिटर पाणी नाही बाहेर गेलं, 500 लिटर केमिकल प्रोड्यूस होऊन बाहेर गेलेलं आहे। आणि त्याच्याच डेटानुसार मी तुम्हाला शॉकिंग करणारे डेटा सुद्धा सांगेल। जर बघितलं तर ऑलमोस्ट 2013 मध्ये एक इंडियन व्यक्ती ॲव्हरेज एका वर्षामध्ये ऑलमोस्ट 3 किलो डिटर्जंट वापरत होता, पण आजच्या डेटमध्ये जर कधी बघितलं तर ऑलमोस्ट तो डबल झालेला आहे। आणि यू कांट इमॅजिन ज्या पद्धतीने आपलं लाईफस्टाईल बदलत आहे, ज्या पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवसेंदिवस वॉशिंग मशीन वाढत चाललेले आहे, कपड्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्या वाढत्या वॉश करण्याच्या फ्रिक्वेंटीमुळे 2027 पर्यंत ऑलमोस्ट 3 पट होऊन जाईल। म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढं केमिकल आपण आपल्या घराच्या बाहेर प्रोड्यूस करत आहोत। अलॉंग विथ दॅट आपल्या घरामध्ये जे काही आपण भांडी वॉश करण्यासाठी बार वॉश करतोय किंवा लिक्विड वॉश करतोय त्याचं सुद्धा ड्रास्टिकली ऑलमोस्ट डबल प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि अल्टिमेटली जे काही आपले टॉयलेट्स क्लीनर आहेत किंवा घरामध्ये आपण फ्लोअर क्लीन करण्यासाठी जे काही वापरत आहोत ते सुद्धा ऑलमोस्ट 2027 पर्यंत 2013च्या कंपॅरेटिव्हली ऑलमोस्ट 7 to 8 टाइम्स वाढत चाललेले मित्रांनो। आणि त्याच्यामुळे होत काय, हे जे काही पोल्युशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। पण जर कधी बघितलं मित्रांनो याच्यामध्ये की जी आणखी महत्त्वाची गोष्ट आहे जी खरंच आपल्याला विचार करायला भाग पडते अँड दॅट इज आजच्या डेटमध्ये इंडियामध्ये वॉटर पोल्युशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होत चाललेला आहे। ज्याच पद्धतीने आपलं वॉटर पोल्युशन वाढत चाललेलं आहे अँड दॅट्स वाय वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहेत ते आज या मुद्द्याला धरून खूप महत्त्वाचं आणि गांभीर्य दर्शवत आहे। त्याच्यामध्ये जसं की IIT दिल्ली असेल, त्याच्यानंतर द हिंदुस्तान टाइम्स असेल, त्याच्यानंतर इंडिया टुडे असेल, अलॉंग विथ दॅट इंडियन एक्सप्रेस असेल, असे मोठे मोठे ऑर्गनायझेशन आज वारंवार इंडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्पेन घेणं सुरू केलेले आहेत। बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ते मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स करताय आपल्यावरती याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही, बट यू कांट इमॅजिन मित्रांनो आज जी गोष्ट मी तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनच्या द्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे। आता रिसेंटली एक यवतमाळ जिल्ह्यामधले एक शिक्षक आहे आणि त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। त्यांनी आता एक रिसेंटली सर्वे केला मित्रांनो, त्यांचा एक रिसर्च केला द इफेक्ट ऑफ डिटर्जंट वॉटर। म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी स्पेशली आपण जी काही डिटर्जंट आणि जे काही लिक्विड्स आणि केमिकल्स वापरत आहोत त्याचा आपल्या आजूबाजूचे जे काही पाण्याचे जे सोर्सेस आहे, नदी असेल, तलाव असेल, नाले असेल, याच्यावरती काय इम्पॅक्ट पडत आहे। आणि त्यांच्या स्टडीमधनं, त्यांच्या रिसर्चमधनं असं निदर्शनास आलं मित्रांनो की जे पाणी आपल्या घराच्या बाहेर जात आहे त्या पाण्यामुळे 2035 पर्यंत ऑलमोस्ट 50% अस्थिहीन प्राणी नामशेष होऊन जातील, विच इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द अर्थ मित्रांनो। म्हणजेच काय मित्रांनो, त्याच्यामध्ये जसं की खेकडा आहे, गांडूळ आहे आणि अलॉंग विथ दॅट काही फुलपाखरं आहे, मधमाशा आहे। येणाऱ्या 2035 पर्यंत इतकं पाणी पॉल्युटेड होतं आहे आपल्या घरामधून जे पाणी निघतंय की ऑलमोस्ट 2035 पर्यंत 50% या सगळ्या गोष्टींची संख्या संपून जाईल। इमॅजिन करा मित्रांनो, जर आजच्या डेटमध्ये जमीन फर्टिलाइज करण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी गांडूळ आणि खेकड्यांचा किती महत्त्वाचा रोल आहे आणि आजच्या डेटमध्ये जर का कधी तेच पृथ्वीवरून संपून गेले तर आपले मॅक्सिमम जमीन ऑटोमॅटिकली इनफर्टाईल होत चालली मित्रांनो, बरोबर आहे। पण गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो, आणखी जर कधी विचार केला, जस्ट मी अगोदरच्या स्लाइडमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की संपूर्ण जगभरामध्ये फक्त दूषित पाणी पिल्यामुळे दररोज 4000 लहान लेकरांचा मृत्यू होतोय, पण इंडिया याच्यामध्ये कमी नाही आहे मित्रांनो। त्या 4000 पैकी ऑलमोस्ट 500 मुलांचा मृत्यू दररोज भारतामध्ये फक्त दूषित पाणी पिल्यामुळे होतोय। आणि 500 मुलं म्हणजेच त्याचा अर्थ मित्रांनो दर 3 मिनिटाला एक लहान लेकरू आपलं दगावत आहे आणि त्याला कारणीभूत नोईंगली किंवा अननोईंगली आपल्या घरातनं जे काही केमिकल प्रोड्यूस होत आहे हेच त्याला अल्टिमेटली कारण होत चाललंय मित्रांनो, बरोबर आहे। त्याच्याच नंतर आपल्याला असं वाटतं की हे सगळं ते इंडस्ट्रियल एरियामुळे होत चाललंय, पण नीती आयोग जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे त्यांनी ऑलमोस्ट 17 जून 2018 मध्ये एक सर्वे कंडक्ट केला आणि त्याच्यातनं जी काही माहिती त्यांना मिळाली त्यांनी एक प्रेडिक्शन इंडियाला दिलं होतं की ऑलमोस्ट 2030 पर्यंत संपूर्ण भारतातल्या 40% लोकांना नॉर्मल पिण्याचं पाणी सुद्धा अवेलेबल राहणार नाही मित्रांनो। ते पाणी आपल्याला विकत घेऊन प्यावं लागणार आहे। इतकी वर्स्ट सिच्युएशन, इतकं मोठा क्रायसिस येणार आहे आणि याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट काय पडणार आहे,
एकीकडे आपण म्हणतोय की आपला देश प्रगत झाला पाहिजे, आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली पाहिजे, प्रगत कंट्री म्हणून आपण रिप्रेझेंट करायला पाहिजे. बट यू कांट इमॅजिन मित्रांनो, या सगळ्या पोल्युशनमुळे 2035 पर्यंत नीती आयोगचं असं प्रेडिक्शन आहे की संपूर्ण भारताची जी GDP आहे ती भारतातल्या वॉटर क्रायसिसमुळे 6% कमी होऊ शकते. आणि हे खूप मोठे नंबर्स आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या कंट्रीसाठी काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे. पण आज रोजी या सगळ्या फॉर्मॅटमधनं असं निदर्शनास येते की हे खूप चुकीच्या डायरेक्शनने आपण लाईफमध्ये अहेड करत आहोत मित्रांनो. आणखी जर कधी बेसिकली विचार केला तर ही स्लाईड मला सर्वात जास्त शॉकिंग करणारी होती मित्रांनो, ज्या वेळेला आम्ही वेगवेगळे सर्वे केला. बघा, ऑलमोस्ट 2013 मध्ये संपूर्ण भारतामध्ये 13 करोड टॉयलेट्स होती, 3 करोड टॉयलेट्स होती, बरोबर आहे. आणि त्यानंतर ऑलमोस्ट 2014 मध्ये जे गव्हर्नमेंट निवडून आलं, त्या गव्हर्नमेंटचा मेन मुद्दा होता, त्यांनी एक पूर्ण पॅन इंडियामध्ये एक कॅम्पेन रन केलं, त्याचं नाव होतं स्वच्छ भारत मिशन. यू कांट इमॅजिन मित्रांनो, त्या संपूर्ण मिशनमध्ये त्यांनी एक प्रेडिक्शन दिलं होतं की 2022 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये त्यांनी 11 करोड टॉयलेट्स बांधले. आणि त्यांचं जे मिशन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की 2027 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये 17 करोड टॉयलेट्स ते बांधणार आहेत. आणि ज्या पद्धतीने ते करतायत ते होऊन पण जातील, विच इज ॲब्सोल्युटली गुड पार्ट. एक्झॅक्टली, की प्रत्येकाला टॉयलेट्स मिळाले पाहिजेत, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या चांगल्या पण असू शकतात सोसायटीसाठी. बट यू कांट इमॅजिन मित्रांनो, याचा एक खूप मोठा साईड इफेक्ट सुद्धा आहे की ज्याच्याकडे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करत आहोत. आणि ती अशी गोष्ट आहे मित्रांनो, ज्या वेळेला हे सगळे टॉयलेट्स बांधल्या गेले त्यावेळेला ज्या गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजे होत्या त्या फॉलो न केल्या गेल्यामुळे जे काही सेप्टिक टँक्स आहे ते आपल्या भविष्यातली सगळ्यात मोठी धोकेधुकी होणार आहे. आणि ती कशी मित्रांनो, आज जर का कधी बघितलं, आपण आपल्या जरी घरचा विचार केला तर आजच्या संपूर्ण कंडिशनमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट भारतामध्ये 11 करोडपेक्षा जास्त टॉयलेट्स आहेत. आणि आपण टॉयलेट क्लीन करण्यासाठी काय वापरत आहोत मित्रांनो? एक तर आपण हार्पिक वापरत आहोत किंवा फिनाईल वापरत आहोत किंवा ॲसिड वापरत आहोत. आपल्या घरामध्ये तरी आपण हे वापरत आहोत. पण जी या मिशनच्या माध्यमातून जी टॉयलेट्स बांधल्या गेली त्याच्यामध्ये काय वापरलं जात आहे? त्याच्यामध्ये ॲक्च्युली 10-20 रुपयाचं ॲसिड क्लीन करण्यासाठी वापरलं जात आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, ऑलमोस्ट 2030-35 पर्यंत ज्या वेळेला आपल्या घरचे किंवा हे सगळे टँक भरल्या जातील, फुल होतील, त्यावेळेला जे वेस्ट बाहेर काढला जाईल मित्रांनो, तो सगळ्यात मोठा धोकेधुकी बनून येणार आहे. आणि तो असा आहे की युजली ह्युमन वेस्ट जे आहे ते जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा खतामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजेत. पण आपण त्या टँक्समध्ये ज्या पद्धतीचे केमिकल टाकतोय त्याच्यामधले जे काही बॅक्टेरियाज आहेत आणि जे काही एन्झाईम्स आहेत ते टोटली मरून जात आहेत, टोटली किल्ड होत आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते आपण सॉलिड वेस्ट बाहेर टाकणार, यू कांट इमॅजिन मित्रांनो, भारतातली ऑलमोस्ट 70% जमीन ही इनफर्टाईल होऊन जाईल त्या कारणांमुळे. आणि याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, याला जिम्मेदार कोण आहे मित्रांनो? बरोबर आहे. अलॉंग विथ दॅट, बऱ्याच वेळा या कम्युनिटीच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आजच्याच बरोबर ही जी कम्युनिटी आहे, हॅपी रिव्हर कम्युनिटी, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसोबत काम करत आहे. आणि त्याच्यातलंच एक ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो, दॅट इज शिरोज. त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये आपण काम करत आहोत. शिरोज ही अशी कम्युनिटी आहे मित्रांनो की एका 16 वर्षाच्या मुलीने ही कम्युनिटी सुरू केली होती की जिच्यावरती ॲसिड अटॅक झाला होता. 16 वर्षाच्या मुलीवरती 37 ऑपरेशन झाले मित्रांनो. त्याच्यानंतर ती मुलगी आज जिवंत राहत आहे. आणि खूप सुंदर त्यांची कम्युनिटी आहे. आणि त्या कम्युनिटीचं नावच आहे मित्रांनो, म्हणजे त्यांची टॅगलाईन ॲक्च्युली बिकेगा नाही तो फिकेगा नाही. म्हणजेच काय, आज रोजी जर का कधी तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांनी जर आज हे ॲसिड वापरणं जर बंद केलं तर अल्टिमेटली काय होईल, आज दुकानांमध्ये सर्रास या गोष्टी विकल्या जात आहेत. पण जर आपण एक निर्णय घेतला की नाही, इथून पुढे मला माझ्या घरामध्ये हे ॲसिड नाही वापरायचे, अशा पद्धतीचे केमिकल्स मला नाही वापरायचे, तर ऑटोमॅटिकली दुकानदार पण कमी प्रमाणामध्ये ठेवणार. म्हणजे इमॅजिन करा, एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असा विचार आला सुद्धा की असं चुकीचं प्रकारचं काम करायचं, पण जर त्याला ते इझिली अवेलेबल नाही झालं तर ऑटोमॅटिकली 2-3 दुकानामध्ये जाऊन नाही मिळाल्यानंतर 4थ्या दुकानापर्यंत जायपर्यंत त्याचा विचार सुद्धा बदलू शकतो मित्रांनो. आजच्या डेटमध्ये जर हे नंबर जर तुम्हाला मी शेअर केले तर यू विल गेट सरप्राईज. आजही भारतामध्ये एकीकडे आपण एवढ्या प्रगतच्या गोष्टी करत आहोत, पण दरवर्षी 200 ते 300 मुलींवरती, महिलांवरती आजही ॲसिड अटॅक होत आहे. तर अल्टिमेटली आपण हे सुद्धा प्रिव्हेन्शन करण्यासाठी मदत करू शकतो टू स्टॉप युजिंग सच अ प्रॉडक्ट्स. बरोबर आहे. त्याच्याच पुढे जर का कधी आणखी विचार केला मित्रांनो, पण बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी जिम्मेदार कोण आहे? आपण प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटला धारेवरती धरतो की या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन गव्हर्नमेंटच करेल. बट यू नो व्हॉट मित्रांनो,
काही ठिकाणी आपल्याला सुद्धा स्टँड होणं आणि आपल्याला सुद्धा बेसिक परिवर्तन आपल्या लाईफमध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपण 100% जर कधी गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहिलो पण, तर काय वाटतं गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टीची सोल्युशन आपल्याला देऊ शकेल का? ऑफकोर्स नॉट मित्रांनो. आणि हे तर झाले मित्रांनो जर कधी प्रॉब्लेम्स आहेत. आज जर आपण विचार केला की बऱ्याच वेळेला आपण काही रील्स बघतो, सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या काही गोष्टी बघतो आणि तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला मनामध्ये विचारसुद्धा येतो की नाही हे सगळं बदललं पाहिजे, पण आपल्याला काही लिमिटेशन्स येतात आणि त्याच्यामुळे काय होतो आपण जसंचं तसं होऊन जातो. थोड्या वेळापुरता आपण इमोशनल होतो की नाही हे सगळं बदललं पाहिजे, पण काय होतं मित्रांनो थोड्या वेळानंतर आपण ॲज इट इज होण्याचं मेन कारण काय आहे त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं की सगळ्यात पहिले तर आपल्याकडे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे की एक्झॅक्टली आजूबाजूला काय चाललंय, काय इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलवरती पडत आहोत याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. सेकंड, एखाद्या व्यक्तीने डिसाईड केलं पण की नाही मला याच्यामध्ये काहीतरी बदल करणं अपेक्षित आहे, तर आज रोजी आपल्याकडे ॲज अ इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून तेवढा आपण वेळ नाही देऊ शकत. आपण आपली जॉब करताना, लाईफ जगत असताना. त्याच्याच नंतर आपल्याकडे असे गव्हर्नमेंटची काही प्रॉपर गाईडलाईन्स नाही आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. आपल्याकडे असे काही बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स आपल्याला माहिती नाही आहे की जेणेकरून आपण आपल्या इकोसिस्टमला सेव्ह करू शकतो. अलॉंग विथ दॅट मी जर निर्णयसुद्धा घेतला, तुम्ही निर्णयसुद्धा घेतला की नाही मला हे परिवर्तन आणायचं आहे, पण आपण एकटा व्यक्ती एवढा खर्च पण करू शकत नाही आणि अल्टिमेटली होते काय याच्यातल्या कोणत्याही एका कारणामुळे आपण डिमोटिवेट होऊन जातो आणि आपली मानसिकता परत ॲज इट इज जशीच्या तशीच होऊन जाते मित्रांनो. बरोबर आहे. परंतु जर बेसिकली विचार केला तर मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हँड ऑन हँड एकत्र येऊन आपण काय करू शकतो, तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला आज रोजी हा निर्णय घेणं गरजेचं आहे की मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. एक तुमचा छोटासा निर्णय, बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये हे पण येणार की माझ्या एकट्यामुळे काय बदल होणार आहे, बट आय कॅन टेल यू गाईज आपल्या एकामुळेच परिवर्तन व्हायला सुरुवात होतं मित्रांनो. आणि आपण जर छोटासा जर बदल केला तर आपल्याला बदल बेसिकली करायचा काय, तर सगळ्यात पहिला बदल करायचा आहे मित्रांनो आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. कुठला बदल करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला बदल करायचा आहे मित्रांनो, आपल्याला आजपासनं जेवढं कमी पाणी वापरता येईल तेवढं कमी पाणी वापरण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि अलॉंग विथ दॅट आपल्या घरामध्ये जी काही लहान लेकरं असतील, मोठी लोकं असतील, त्यांना सुद्धा या गोष्टीसाठी एज्युकेट करायचं आहे की कमीत कमी पाण्याचा वापर करणं किती महत्त्वाचं आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याला आणखी काय बदल करणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या घरामधनं जे काही सॉलिड वेस्ट आहे, बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्या घरातला जो काही गार्बेज आहे, जो काही कचरा आहे, तो आपण कुठे पण टाकून देतो. स्पेशली नदीच्या ठिकाणी, नाल्याच्या ठिकाणी आपण ॲज इट इज टाकून देतो. तो सगळ्यात टाकणं सगळ्यात पहिलं आपल्याला बंद करायचं आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याला तिसरा बदल काय करायचा आहे मित्रांनो, तिसरा बदल आपण त्याच्यामध्ये करू शकतो की आपल्याला इको फ्रेंडली प्रॉडक्ट वापरण्यासाठीचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. म्हणजेच काय होईल, हे सगळे इको फ्रेंडली प्रॉडक्ट वापरल्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय होईल, सगळ्यात अगोदर तर हे सगळे प्रॉडक्ट आपलं वॉटर कंटॅमिनेशन थांबवतात. त्याच्यानंतर अलॉंग विथ दॅट ते बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजेच काय, ते प्रॉडक्ट वापरताना आणि वापरल्यानंतर बनवताना आणि वापरताना पर्यावरण, पशु आणि मनुष्याला कुठल्याच प्रकारची हानी पोहोचत नाही. आणि त्याच्याचमुळे होते काय, अल्टिमेटली ते बायोडिग्रेडेबल असल्यामुळे आपल्याला पाणी कमी लागायला सुरुवात होतं. ज्या ठिकाणी आपल्याला 3 बकेट पाणी लागते कपडे वॉश करण्यासाठी, इथे आपलं 1 ते 1.5 बकेटमध्येच आपलं काम होऊन जाते मित्रांनो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते आपल्या सेप्टिक टँकसाठी सुद्धा सेफ आहेत. बरोबर आहे. हे झाले मित्रांनो काही छोटे छोटे आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचे आहेत. बरोबर आहे. पण आता बेसिकली बघितलं तर ॲट लास्ट मी सांगेल की ही कम्युनिटी काय आहे, हू वी आर एक्झॅक्टली, राईट, आणि पॅन इंडियामध्ये आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी काम करत आहोत. तर जर बघितलं तर मागच्या काही वर्षांपासून, बेसिकली मागच्या 4 वर्षांपासून पॅशनेटली आम्ही या कम्युनिटीमध्ये काम करत आहोत की ज्याच्यामध्ये आजपर्यंत 8,000पेक्षा जास्त फॅमिलीजने निर्णय घेतलेला आहे की यस आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट इन अवर सोसायटी बाय युझिंग दिस कम्युनिटी. आणि 500पेक्षा जास्त काही व्यावसायिक लोक आहेत, काही बिझनेस पार्टनर्स आहेत की ज्यांनी सुद्धा आमच्यासोबत जुडून कोलॅबरेशनमध्ये काम करत आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये आम्ही आणखी काय करतोय, वी आर रिकमेंड सच प्रॉडक्ट्स की जे बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट आहेत की जे आपल्या पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा हानी पोहोचत नाही, अशा प्रकारचं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स घेऊन लोकांना एज्युकेट करत आहोत. अलॉंग विथ दॅट आम्ही असे काही एज्युकेट करण्याचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, काही एक्झिबिशन्स घेतो आहे, काही 1-on-1 सेशन्स घेतो आहे, काही मीटिंग्स घेतो आहेत. अशा पद्धतीने आम्ही लोकांना या कम्युनिटीच्या माध्यमातून एज्युकेट करायचा प्रयत्न करत आहोत. दॅट इज ऑल अबाउट अवर सेल्फ. पण यामध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्यात अगोदर एक निर्णय घेऊ शकता की यस दिस इज अ व्हेरी सिरियस कन्सर्न अँड दॅट्स वाय मला या कम्युनिटीचा पार्ट व्हायचा आहे. तर पार्ट होण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर तुम्ही आमचं जे काही इंस्टाग्रामचं किंवा व्हॉट्सअपचं जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून तुम्ही या कम्युनिटीसोबत जॉईन करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेकंड, आम्ही
इतका मोठा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आमचं एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे आणि त्या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये आम्ही पॅन इंडियामध्ये तुम्हाला आम्ही रिकग्नाइज करणार, तुम्हाला सन्मानित करणार की यस यू आर द पर्सन की ज्याला खरंच आपल्या सोसायटीमध्ये जेन्युइनली व्हॅल्यू ॲड करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय म्हणून. त्याच्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला माझ्यापुरतंच नाही तर मला इतरांना सुद्धा या कम्युनिटीबद्दल सांगायचं आहे किंवा ही माझी नैतिक जिम्मेदारी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲज अ मिशन म्हणून सुद्धा काम करू शकता मित्रांनो. बरोबर आहे. पण अलॉंग विथ दॅट जर बघितलं तर आजच्या डेटमध्ये बाय द ग्रेस ऑफ गॉड मला सांगताना फार आनंद होतोय, आज या कम्युनिटीचा इम्पॅक्ट बघून खूप मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनसोबत आम्ही कोलॅबरेशनमध्ये काम करत आहोत. त्यातलं सगळ्यात पहिलं ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो ग्रीनोटेक इंडिया. हे ऑल ओव्हर इंडियामधलं असं ऑर्गनायझेशन आहे की जे आपल्या घरातनं जे काही वेस्ट बाहेर पडतंय त्याच्यापासनं सॉलिड वस्तू बनवण्यासाठी काम करते. त्याच्यानंतर हिअर इज अनदर ऑर्गनायझेशन दॅट इज कार्बन फ्युजन. ही अशी एक संस्था आहे मित्रांनो ज्याच्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही काम करत आहोत. जे काही प्लास्टिक्स आहेत त्या प्लास्टिकपासनं रोड बनवण्याचं काम ही ऑर्गनायझेशन करत आहे. त्याच्यानंतर शिरोजबद्दल तर मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. अँड हिअर इज वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन दॅट इज सेफर चॉईस बाय USA. यू कांट इमॅजिन मित्रांनो आजच्या डेटमध्ये या सगळ्या गोष्टींचा एवढा विपरीत परिणाम होत चालला आहे. त्याच्यामुळे USAच्या गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे की तिथलं जे पण प्रॉडक्ट बनेल आणि ते प्रॉडक्ट जर पर्यावरणाला हानी पोहोचवणारं असेल तर त्याच्यावरती वेगळ्या कलरची मार्किंग असते, परंतु जे प्रॉडक्ट वापरल्यानंतर पर्यावरणाला मनुष्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही त्या प्रत्येक प्रोडक्टवरती अशा प्रकारचा सिम्बॉल तुम्हाला तिथे मिळतो. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे मित्रांनो, तिथली लहान लेकरं सुद्धा शॉपिंगला जाताना त्यांच्या पॅरेंट्सला अवेअर करतात की डॅडी और मदर या प्रॉडक्टवरती हा सिम्बॉल नाही आहे, हे प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड लवकरच इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला ISIच्या माध्यमातून हे जे मटका तुम्हाला दिसतंय अशा प्रकारचा सिम्बॉल तुम्हाला लवकरच काही विशिष्ट प्रॉडक्टवरती सुद्धा दिसेल. त्याच्यानंतर हे एक ऑर्गनायझेशन ज्याच्यासोबत आपण कोलॅबरेशनमध्ये काम करत आहोत प्लॅन्टो नावाचं. हा मुलांनी आजपर्यंत त्याच्या कम्युनिटीच्या माध्यमातून लाखो झाडं संपूर्ण भारतामध्ये लावलेली आहेत मित्रांनो. बरोबर आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचं आमचे कोलॅबरेशन आहे ज्याच्यामध्ये आम्ही काम करत आहोत. बट अलॉंग विथ दॅट त्याचबरोबर ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आम्ही काही ऑनलाईन सेशन्स घेतो, त्याच्यानंतर काही फिजिकल एक्झिबिशन्स असतात आमचे की जसे की आता इथे तुम्ही बघताय दिल्ली कमिशनर आहेत त्यांच्यासोबत आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जाऊन लोकांना अवेअर करतोय. स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, छोटे व्यावसायिक लोक आहेत, अपार्टमेंट आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ही कम्युनिटी रन करत आहोत की जिथे लोकांना आपण एज्युकेट करत आहोत. बरोबर आहे. त्यानंतर या कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल लोक आमच्यासोबत जोडून काम करत आहे. जसं की तुम्ही बघताय की स्पेसिकल भरपूर लोक आहे, पण आपल्या भागामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे, शिक्षक आहे, बँकर आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, इंजिनियर्स आहे, डॉक्टर आहे. प्रत्येक प्रोफेशनमधले लोक आज हा आपल्या समाजाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह झाला पाहिजे त्याच्यासाठी या कम्युनिटीमध्ये खूप पॅशनेटली वर्क करत आहे मित्रांनो. बट ॲज आय अर्ली डिस्कस या कम्युनिटीची सुरुवातच झाली आहे मित्रांनो की आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी या कम्युनिटीच्या माध्यमातून कंटिन्युअसली दर महिन्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेनसुद्धा रन करतो की ज्याच्यामध्ये काही स्वच्छतेचं अभियान असेल किंवा आपलं दर महिन्याला किंवा आपल्या भारतामध्ये भरपूर सारे सण असतात. मग ज्या वेळेला मोठा सण असेल तर जे काही बेगर्स लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काही करतोय, ब्लड डोनेशनचे कॅम्प आहेत, काही अनाथ आश्रम असतील. अलॉंग विथ दॅट जसं की आता तुम्ही इथे बघताय व्हिलेजमध्ये अजूनही तिथल्या लेडीज स्वतःच्या आरोग्याबद्दल कॉशियस नाही आहेत, तर त्या लेडीजला वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देणं, त्यांची फ्रीमध्ये हेल्थ चेकअप करणं, वर्षातून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने प्लांटेशन करणं, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या वर्षभर या कम्युनिटीच्या माध्यमातून चालत असतात मित्रांनो. अलॉंग विथ दॅट आता एक्झॅक्टली कम्युनिटी काम कसं करते. सगळ्यात अगोदर आहे याच्यामध्ये एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे जो तुम्हाला रिकग्नाइज करतो संपूर्ण पॅन इंडियामध्ये. जसं की मी ऑलरेडी सांगितलं की आपल्या घरामध्ये बेसिकली या 4 गोष्टींसाठी पाण्याचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेणार की मला या ठिकाणचं केमिकल प्रोडक्शन बंद करायचं आहे माझ्या घरातलं, त्याच्यामध्ये लेवल्स आहेत, लेवल 1, 2, 3, 4. जी लेवलमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करणार अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला इथे सर्टिफिकेशन दिलं जातं मित्रांनो. आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला त्या गोष्टीसाठी सन्मानित केलं जातं. सो अशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे. अलॉंग विथ दॅट तुम्हाला काही तुमच्या गाडीसाठी, तुमच्या घरावरती अशा प्रकारचं तुम्हाला काही स्टिकर्स दिले जातात की कुठला पण व्यक्ती आल्यानंतर तो बघून सरप्राईज होतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की माय होम डिस्चार्ज झिरो केमिकल, व्हॉट अबाउट यू मित्रांनो. बरोबर आहे. आणि जसं की ते एक ब्युटिफुल कपल आहे की ज्या माध्यमातून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सन्मानित केलं जातं. ओके. आणि याने होणार काय, ज्या वेळेला अशा प्रकारचं सर्टिफिकेट आपण आपल्या घरामध्ये लावतो तुमचे कोणी फ्रेंड्स रिलेटिव्ह आल्यानंतर ते सुद्धा अट्रॅक्ट होतात या सगळ्या गोष्टींमध्ये की दिस इज व्हॉट अबाउट. बरोबर आहे.
अलॉंग विथ दॅट ॲट लास्ट मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मित्रांनो, दिस इज अवर हॅपी रिव्हर कम्युनिटी. सो तुम्ही सुद्धा या हॅपी रिव्हर कम्युनिटीचा, या परिवाराचा भाग होऊ शकता, बरोबर आहे. बट ॲट लास्ट मी एवढंच सांगेल मित्रांनो तुम्हाला, दिस इज अवर मिशन. आजच्या डेटमध्ये संपूर्ण भारतामध्ये 25 करोड घरं आहेत. त्या 25 करोड घरापैकी 2030 पर्यंत आम्हाला 25 लाख लोकांपर्यंत पोहोचून हे एज्युकेट करायचं आहे की आपल्याला वॉटर पोल्युशन थांबवणं किती गरजेचं आहे. दिस इज अवर मिशन गाईज. आणि हे सगळं आपण इतरांसाठी नाही करत आहोत, हे अल्टिमेटली आपण करत आहोत येणाऱ्या आपल्या पिढीसाठी मित्रांनो, आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी करत आहोत. जस्ट इमॅजिन करा, येणाऱ्या डाऊन द 2, 4, 5 वर्षानंतर जर आपल्याला पाणी विकत घ्यावं लागलं तर आपल्या लेकरांवरती किती मोठा इम्पॅक्ट पडणार. अरे देवा. ओके, सो हे आमचं मिशन आहे की ऑलमोस्ट संपूर्ण इंडियामध्ये 25 करोड घरांपैकी 2030 पर्यंत या कम्युनिटीच्या माध्यमातून आम्हाला 25 लाख लोकांना पर्यंत पोहोचून, घरापर्यंत पोहोचून त्यांना एज्युकेट करायचं आहे या सध्या कम्युनिटीला घेऊन मित्रांनो, राईट. आणि ॲट लास्ट मी एवढंच सांगू शकेल की दिस इज अवर प्लेज. ही आमची एक प्रतिज्ञा आहे की आपण तर स्वतः या कम्युनिटीचा भाग व्हायचाच आहे, पण ॲटलिस्ट एका तरी फॅमिलीला आपल्याला एज्युकेट करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे टू पार्टिसिपेट इन अवर कम्युनिटी प्रोग्राम गाईज, राईट. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. आणि ही आमची एक प्रतिज्ञा आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, आपल्या लाईफमध्ये आपण बऱ्याच वेळा आपण आपल्या फॅमिलीसोबत बोलतो, आपल्या मित्रांसोबत बोलतो, आपण स्वतःसोबत पण बऱ्याच वेळा बोलतो मित्रांनो. पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या लाईफ जगण्यामध्ये इतकं सेल्फिश झालेलो आहे की बऱ्याच वेळा नेचर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो. मग दॅट्स वाय वी यूज टू से दॅट अपनी नदी से बात करो, अपने लोगों से बात करो और बस पानी गंदा मत करो. एंड हियर इज अवर प्रतिज्ञा. ही आमची प्रतिज्ञा आहे मित्रांनो या कम्युनिटीला घेऊन कि मैं प्रतिज्ञा करता हूँ कि पर्यावरण को बचाने के लिए अपनी दैनिक जीवन में हर संभव बदलाव लाऊंगा. मैं यह भी वचन देता हूँ कि अपने परिवार, मित्र और अन्य लोगों को पर्यावरण के अनुरूप आदतों और व्यवहारों के महत्व के विषय में सतत रूप से प्रेरित करता रहूँगा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड गाईज. आणि ॲट लास्ट आजच्या डेटमध्ये जर आपण या सगळ्या गोष्टींवरती सतर्क नाही झालो, या सगळ्या गोष्टींना आपण त्या प्रिव्हेन्शन म्हणून जर काम नाही केलं, तर ट्रस्ट मी मित्रांनो, भविष्यात आपलेच लेकरं, आपलीच पिढी आपल्याला खूप मोठा प्रश्न विचारतील. आणि त्याच्यासाठी एक छोटंसं प्रेझेंटेशन मी तुम्हाला शेअर करेल. आणि जस्ट इमॅजिन करा मित्रांनो, हे दुसरं तिसरं कोणी नाही, आपले लेकरं येणाऱ्या 2, 4, 5 वर्षांमध्ये आपल्याला विचारतायत. सोचो तो क्यों है चुप चुप बोली क्यों चलो बदल दे कहानी कहानी बचाए शानी हम पूछेगी धरती तब कहाँ थे तुम नदी रो रही थी तब
चलो बजावे दरबार पुरवानी, ये तेरा है वफानी। चलो बदल दे कहानी, कहानी बचा ले निशानी। पूछी की धरती अब कांपती, लहरों रही थी तब कांपती। स्वच्छता और पानी, हमको बचानी है ये जिंदगानी। स्वच्छता और पानी, हमको बचानी है ये जिंदगानी। सो ॲट लास्ट मित्रांनो, दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. फर्स्ट, की मला कुठल्याच प्रकारचा माझ्या लाईफस्टाईलमध्ये, माझ्या राहणीमानामध्ये, माझ्या सवयींमध्ये मला कुठलाच बदल नाही करायचा. माझ्यामुळे पर्यावरणावरती काय इम्पॅक्ट पडत आहो, आय रिअली डोंट केअर ॲट ऑल. सेकंड, टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, की एक्झॅक्टली हा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो समजणे, तो एक्सेप्ट करणे आणि बेसिक गोष्टीमध्ये बदल करणे, की बाबा माझ्याकडनं तरी मी इतर लोकांना तर नाही सांगू शकणार, पण ॲटलिस्ट मी माझ्या घरच्यापुरतं तरी माझ्या सवयींमध्ये आणि माझ्या हॅबिट्समध्ये बदल करून या कम्युनिटीमध्ये सामील होईल. आणि तिसरं मित्रांनो, की यस, मी माझ्या स्वतःमध्ये तर बदल करणारच आहे, पण त्याच्याचबरोबर मला सोसायटीमध्ये सुद्धा एक व्हॅल्यू ॲड करायची आहे आणि त्याच्यासाठी या कम्युनिटीचा भाग होऊन या कम्युनिटीला वाढवण्यासाठी सुद्धा मी मदत करू इच्छितो. सो इट्स ऑल फ्रॉम युअर एंड, दिस इज ऑल फ्रॉम माय एंड गाईज. ॲट लास्ट मी एवढंच सांगू शकतो, युअर सिंगल डिसिजन कॅन जेन्युइनली क्रिएट अ बिग इम्पॅक्ट इन अवर सोसायटी. सो थँक यू. गॉड ब्लेस यू.